वेदांता ग्रुप आणि तैवानची कंपनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभारणार होती। महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाबाबत बैठका देखील झाल्या होत्या, पण उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं। त्यानंतर एकनाथ शिंदे हे महायुतीतून मुख्यमंत्री झाले। त्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला। त्यावरून राज्यात जोरदार राजकारण पेटलं होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली होती। मात्र आता हा प्रकल्प गुजरातलाही होणार नाहीये, तो थेट उत्तर प्रदेशच्या पदरात पडलाय। महाराष्ट्रात हा प्रकल्प कुठे होणार होता? उत्तर प्रदेशमध्ये होणारा प्रकल्प किती कोटींचा आहे? त्याचा उत्तर प्रदेशला कसा फायदा होईल? सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून। महाराष्ट्रात कुठे होणार होता फॉक्सकॉन प्रकल्प? या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव MIDC ची जागा निश्चित करण्यात आली होती। त्यातून 1 लाख नोकऱ्या निर्माण होतील असा दावा करण्यात आला होता। मात्र सुरुवातीला वेदांता समूहाने या प्रकल्पातून माघार घेतली होती। महायुती सरकार आल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला होता। त्यानंतर 3 वर्षे प्रकल्पावर काहीच झालं नाही। त्यानंतर आता केंद्र सरकारने 6वा सेमीकंडक्टर प्रकल्प उत्तर प्रदेशला देण्याचा निर्णय घेतलाय। 3706 कोटींचा प्रकल्प उत्तर प्रदेशातील जेवर येथे 3706 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर प्रकल्प उभा राहणार आहे। HCL आणि फॉक्सकॉन मिळून 6वा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारला जाणार आहे। यासाठी फॉक्सकॉनला उत्तर प्रदेश सरकारकडून 300 एकर जमीन मिळाली। ग्रेटर नोएडा भागात ही जमीन मिळालेली आहे। महिन्याला 3.6 कोटी चिप्स तयार होणार। या प्रकल्पामध्ये दरमहा 20,000 सेमीकंडक्टर वेपर्स हाताळण्याची क्षमता असणार आहे। येथून दरमहा 3.6 कोटी चिप तयार केल्या जातील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय। हा प्रकल्प मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिस्प्लेसाठी ड्रायव्हर चिप बनवेल। या प्रकल्पामधून 2027 मध्ये उत्पादन सुरू होणार आहे। त्यातून 2000 लोकांना नोकऱ्या मिळू शकणार आहेत। यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे प्रकल्प यूपीला दिल्याचं बोललं जात आहे। हा प्रकल्प केवळ यूपी मधील निवडणुकीपुरता घोषित न करता येथून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणं आवश्यक आहे, नाहीतर केवळ निवडणुकीपुरता प्रकल्प घोषित करून उपयोग नाहीये। तर मंडळी, उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।